शिवरामांकडे आणि रघुनाथ गटातून तुम्ही शिवरामांकडे प्रवेश केला, काय म्हणतो? तसा बघायला गेलं तर पूर्वीचा मी कार्यकर्ता बाबा महाराजांचा होतो. काही कारणास्तव मला ग्रामपंचायतीत असताना उदयन माझाच्या गटामध्ये जावं लागलं. ठीक आहे, तिथं असताना आम्ही चांगली कामं केली. पण आता परिस्थिती अशी आहे की मला घर वापसी करायची होती म्हणून मी बाबांच्याकडे परत आलो. माझी तुम्हाला पत्रिक तुम्ही अजून सुद्धा उगाच उदयनराजे गट शिवेंद्रराजे गट करताय. आम्ही भाजप म्हणून एक आहोत. उदयनराजे हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि पक्ष म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली आहे. गटातटाचे विषय असते तर आम्ही प्रचार जो आहे आज सगळीकडे जो केला भाजप म्हणून आम्ही प्रचार केला, गटातटाचा प्रचार आम्ही कुठेही केला नाही. त्यामुळं चुकीचं थोडंफार गैरसमज किंवा उगाच आता पुढं आपल्याला सातारा म्हणून आपण सगळ्यांनी विचार करून काम करायचंय, शहरासाठी काम करायचं. आज एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर सातारकरांनी दिली आहे, ती आपल्याला सातारकरांच्या अपेक्षेप्रमाणे पार पाडायची हे महत्वाचं आहे. त्यामुळं गटतट याला अजिबात म्हणजे कुठेही आम्ही थारा देणार नाही. सगळेजण एकत्र एक संघ म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सातारचा सुंदर सुनियोजित विकास कसा होईल हाच आमचा प्रयत्न राहणार आहे.